नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका दादांनी खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे. दादांच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी होत्या, पण स्वामी महाराजांनी त्या सर्व अडचणी दूर केल्या. आणि त्या कशा केल्या तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेही तारक मंत्राच्या तीर्थाने. तर दादांनी तारक मंत्राचं तीर्थ तयार केलं आणि आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर व्हायला लागल्या. स्वामी समर्थांनी तारक मंत्राने अंधारातही दिवा पेटवला. आपल्या दादांचा अनुभव खूप छान असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दादांनी सांगितले की त्यांच्या घरामध्ये फक्त 2च मेंबर होते, एक त्यांचे वडील आणि ते स्वतः. आई काही अल्पशा आजारामुळे या जगामध्ये राहिली नव्हती आणि त्यांना कोणी भावंडही नव्हते. नातेवाईक होते, पण नातेवाईक जे असतात तर ते जोपर्यंत आपल्याकडे काही असेल, पैसा असेल, तोपर्यंत नातेवाईक आपले असतात. पण जेव्हा आपल्याकडे काही नाही, आपण कंगाल झालेला असेल, तर ते अगदी समोर भेटून सुद्धा आपल्याला ओळख दाखवत नाही. असे असतात आपले नातेवाईक. अशातली आमच्या नातेवाईकांची परिस्थिती. त्यामुळे मी आणि माझे वडील आम्ही एकमेकांना आधार होतो. पण जसं आई गेल्यापासून वडिलांनी सुद्धा अगदी हंतरून पकडले होते. मग सगळीच घराची जबाबदारी होती ती माझ्या एकट्यावरती आली होती. पण मी होईल तितकं करायचा प्रयत्न करत होतो. पण सगळं काही स्वामींची कृपा आहे. दादा वेळ न घालवता, काही न करता 108 वेळा रोज तारक मंत्राचं तीर्थ बनवत व ते स्वतः घेत होते आणि वडिलांना तारक मंत्राचं तीर्थही देत होते. त्यामुळे असं झालं की त्यांचे वडीलही लवकरच बरे झाले आणि त्यांची घरची जी परिस्थिती होती ती पूर्णपणे बदलून गेली. त्यांचा जो व्यवसाय होता, व्यवसायामध्येही प्रगती होत गेली आणि व्यवसायही खूप असा वाढत गेला. अशी होती स्वामींची छान कृपा दादांच्यावरती. दादांनी स्वामींची मनापासून सेवा केली. असं काही झालं की त्यांच्या व्यवसायामध्ये पूर्ण वृद्धी झाली, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि ते सगळं झालं ते स्वामींच्या कृपेने झालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.